सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या। 18 फेब्रुवारी बुधवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाले होते आणि दुसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारी गुरुवारपासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली होती। मुस्लिम धर्मात पवित्र मानले जाणाऱ्या रमजान महिन्यादरम्यान पहाटे सहरी आणि सायंकाळी इफ्तारी करून तसेच 5 वेळेस नमाज पठण करून रमजान महिना पाळला जातो। महिनाभराची प्रार्थना, इबादत, संयम आणि श्रद्धेचा हा सुंदर प्रवास आज एका वळणावर येऊन थांबलाय। 20 मार्च शुक्रवारी सायंकाळी चंद्रदर्शन होऊन 30 तारखेला उपवास समाप्त झाले। 21 मार्च शनिवारी सकाळी 8:30 वाजता जामा मस्जिद प्रांगणात सर्व मुस्लिम बांधव जमा झाले होते। त्यानंतर ईदगाहवर नमाज पठण करण्यासाठी पोहोचले होते। तिथे आलिम नसीब मौलाना यांनी ईद उल फित्रची नमाज कशी पठण करायची याची सविस्तर माहिती दिली आणि मुफ्ती सय्यद अकबर अली यांच्या मागे मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केली। नमाज पठणानंतर सुख समृद्धी, शांतता आणि एकोप्याचं विशेष दुआ प्रार्थना करण्यात आली। मुख्य बसस्थानक येथे हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त गळा भेट देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक पाहावयास मिळाले। अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे, बीट जमादार सांडुवाग, गोपनीय शाखेचे विकास लोखंडे, बाबा चव्हाण आणि दंगा काबू पथक कर्मचारी उपस्थित होते। अनीस बेग, MCN न्यूज, अंभई, सिल्लोड।